नमस्कार। यूट्यूबला माझे संजीवनी रांगोळी स्पेशल नावाचे एक चॅनल आहे आणि यामध्ये मी विविध प्रकारच्या रांगोळ्या काढत असते। हे चॅनल सुरू करून मला आता जवळजवळ 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि तुमच्याशी एक शेअर करायची आनंदाची गोष्ट अशी की माझे 1000 सबस्क्रायबर झालेले आहेत आणि त्यानिमित्ताने आज मी तुमचे सगळ्यांचे आभार मानू इच्छिते आणि माझा हा प्रवास कसा झाला आहे मला तुम्हाला इथे सांगायचं आहे। तर सुरुवातीला जेव्हा माझ्या मनात विचार आला की आपण एक आपला आवड असणारे चॅनल काढायचं, तर त्यानिमित्ताने मी असं ठरवलं की YouTube हे असं माध्यम आहे की ज्या माध्यमातून ही माझी आवड मी नक्कीच पूर्ण करू शकते। बऱ्याच माझ्या मैत्रिणी मला नेहमी म्हणायच्या की तू अशी सुरेख रांगोळी काढते तर आमच्या मुलींना तुझ्याकडे पाठवायचं आहे, पण हे काही शक्य नव्हतं कारण की सगळेजण वेगवेगळ्या ठिकाणी असतात। तर मग मी असं ठरवलं की आपण असं कुठलं माध्यम घेऊ शकतो की ज्या मार्फत मी माझ्या रांगोळ्या त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकते। तर YouTube हे असं माध्यम मला मिळालं की ज्या मार्फत मी माझ्या रांगोळ्या चॅनलला अपलोड करते आणि त्या जिथे पण असतात माझ्या मैत्रिणी त्यांच्या मुली या आपल्या आपल्या अंगणामध्ये रांगोळी काढण्याचा नक्कीच प्रयत्न करतात। मी माझ्या चॅनलला वेगवेगळ्या ज्या आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये किंवा आपल्या ज्या सणांमध्ये वेगवेगळे व्हेरिएशन्स असतात त्यानुसार मी रांगोळ्या काढत असते। जसं आता सपोज वटपौर्णिमा आली तर त्याआधी मी रांगोळ्या घेते, आषाढी एकादशी येते त्यानिमित्ताने मी रांगोळी काढलेली आहे माझ्या चॅनलला। म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीची जी माहिती आहे आपल्या मुलांना अवगत व्हावी आणि त्यांनी सुद्धा या रांगोळीमार्फत आपल्या अंगणामध्ये त्या रांगोळ्या काढाव्या यासाठी माझा छोटासा प्रयत्न असतो। आणि हे जे सगळं मला शक्य झालेलं आहे हे आता जो आपल्याकडे लॉकडाऊन लागला तर या काळामध्ये मला थोडा वेळ मिळाला, त्या वेळामध्ये मी हे करण्याचा प्रयत्न केला। माझं हे जे चॅनल आहे हे लॉकडाऊनच्या काळातच मी सुरू केलेलं आहे। एरवी मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघं पण बिझी असतो, MKCLचं सेंटर आहे आणि आम्ही दोघं पण त्यामध्ये व्यस्त असतो। आम्ही दोघं पण आमचा व्यवसाय करत असताना ज्या आमच्या आवडीनिवडी आहेत, जसं मला रांगोळी काढायला आवडते त्यासोबतच मला केक बनवायला सुद्धा आवडतात, तर मी केक सुद्धा बनवते। माझं एक उद्देश आणि हा एक सुद्धा आहे की आपले जे लहान मुलं आहेत किंवा ज्या मुली आहेत तर यांना आपले जे सण आहेत या सणांची एक वेगळी प्रकारे आवड निर्माण व्हावी आणि त्यानिमित्त त्यांच्या अंगणामध्ये त्यांनी रांगोळ्या काढावा हा माझा एक उद्देश आहे। आणि मी अशा प्रकारे एक छोटीशी सुरुवात केलेली आहे माझ्या चॅनलला। तर तुम्ही सगळ्यांनी या निमित्ताने माझ्या चॅनलला लाईक केलं, सबस्क्राईब केलं यासाठी मी तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानते। आणि माझा हा प्रवासासाठी माझे घरची मंडळी, माझे बाबा, माझी आई, माझे सासू सासरे, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझे पती आणि माझी मुलगी। माझे पती श्री प्रशांत निनावे हे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात। कुठलंही क्षेत्र असो, मी जर त्यांच्यासमोर एक आवड निर्माण केली की मला YouTube चॅनल करायचं आहे किंवा केक मेकिंग काही करायचं आहे तर ते मला नेहमी सपोर्ट करतात यामध्ये। तर हे जेव्हा चॅनल मी सुरू केलं याच्यामध्ये मला बऱ्याचशा अडचणी आल्या कारण की तो लॉकडाऊनचा काळ होता। अशा वेळेला YouTubeच्या मार्फत कसं काय करायचं, तर माझी जी मुलगी आहे केतकी हिने मला अतिशय चांगल्या प्रकारे इथे सपोर्ट केला आहे। टेक्निकली ती मला सपोर्ट करते आणि शूटिंगचं जे काम असतं ते माझे मिस्टर आणि माझी मुलगी दोघी मिळून करत असतात कारण की ते पण सोपं नाही आहे। यूट्यूबला एडिटिंग करणं, शूट करणं आणि अपलोड करणं ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत। जसं मी रांगोळी काढते तर त्याच्या मागची जी मेहनत असते ही या दोघांची पण असते की दोघेही जण माझ्यासाठी सपोर्टर आहेतच। माझं YouTube चॅनल जेव्हा मी सुरू केलं तेव्हा मला बऱ्याचशा अडचणी आल्या आणि हे करत असताना जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा आपल्याला सबस्क्रायबर किंवा लाईक्स हे थोडे कमी जास्त होत असतात आणि 100 गाठता मला पण काही अडचणी येत होत्या। पण हळूहळू जसं मी चॅनलला व्हेरिएशन्स आणत गेले आणि ऑन डिमांड जसं मला कोणी म्हणत गेलं की ताई तुम्ही अशी रांगोळी पाठवा किंवा व्हिडिओज असे अपलोड करा, मी त्याप्रमाणे जेव्हा करत गेले तर तेव्हा माझे हळूहळू लाईक्स पण वाढत गेले आणि हळूहळू माझे सबस्क्रायबर पण वाढत गेले आणि अशा प्रकारे आज माझे 1000 म्हणजे 1K सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि मी एक टप्पा YouTubeचा पूर्ण केलेला आहे। आता हळूहळू माझं जे चॅनल आहे ते वरच्या लेवलला जात आहे। आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मला लवकरात लवकर यामध्ये यश मिळो अशी मी आशा करते। आणि आज मग आपण इथे एक सेलिब्रेशनचा पार्ट घेतो आहे। YouTubeला माझे 1K कंप्लीट झाल्यानिमित्त आज मी स्वतः बनवलेला केक आपण इथे आज कापणार आहे आणि सर्वजणांनी आपण तो छान प्रकारे सेलिब्रेट करूया।
माझं यूट्यूबला जे चॅनल आहे संजीवनी रांगोळी स्पेशल, याला आज 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहे आणि त्यानिमित्ताने आपण एक सेलिब्रेशन करतो आहे केक कटिंग करून. सर्वात प्रथम हे माझे पती आहे प्रशांत निनावे. हे माझे काय म्हणतात असे सपोर्टर आहे. ही इज माय सपोर्टर. ही ऑलवेज सपोर्ट मी.